कामती जिल्हा परिषद गटात अश्विनी नरसिंह पाटील, विद्या कुळकर यांच्या प्रचारासाठी तृप्तीताई खरे मैदानात. धनशक्ती विरुद्ध जनशक्तीच्या लढाईचं रणशिंग. कामती जिल्हा परिषद गटातील निवडणुकीचं रणकंदन आता निर्णायक वळणावर आलंय. घड्याळ चिन्हाच्या अधिकृत उमेदवार अश्विनी नरसिंह पाटील यांच्या प्रचारासाठी आमदार राजू खरे यांच्या पत्नी सौ तृप्तीताई खरे स्वतः मैदानात उतरल्यात. सोमवारी त्यांनी गटातील विविध गावांचा झंझावाती दौरा करत मतदारांशी संवाद साधला आणि संकटात धावून येणाऱ्या हातांना साथ द्या असं भावनिक आवाहन केलं. पूरग्रस्तांच्या आठवणींना फुटला पाझर. प्रचार दरम्यान बोलताना तृप्तीताई खरे यांनी काही दिवसांपूर्वी या भागात आलेल्या भीषण पूर परिस्थितीची आठवण करून दिली. त्या म्हणाल्या, जेव्हा संपूर्ण भाग पाण्याखाली होता तेव्हा कोणतीही शक्ती किंवा सत्ता कामाला आली नाही, तर अश्विनी नरसिंह पाटील आणि आमचे कार्यकर्ते चिखलात पाण्यात उतरून लोकांशी मिसळले होते. रेशन पासून ते निवाऱ्यापर्यंत आधार देण्याचं काम ज्यांनी केलं त्यांना आज तुमची साथ हवी आहे. गावोगावी झंझावाती स्वागत. तृप्तीताई खरे यांचा दौरा कामती गटातील महत्वाच्या गावातून पार पडला. दादपूर, विरवडे, शिरापूर, पीरटाकळी आणि तरडगाव या प्रत्येक गावात महिलांनी त्यांचं औक्षण करून स्वागत केलं. यावेळी घराघरात जाऊन त्यांनी अश्विनी पाटील यांच्या विजयाचा निर्धार व्यक्त केला. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती. यावेळची निवडणूक ही केवळ दोन उमेदवारांमधील नसून ती पैशाची ताकद विरुद्ध लोकांची एकजूट अशी असल्याचा घणाघात तृप्तीताईंनी केला. विरोधक धनशक्तीचा वापर करून मतं विकत घेण्याचा प्रयत्न करतील, परंतु कामती गटातील स्वाभिमानी जनता जनशक्तीचा विजय करेल. जो संकटात मदतीला धावून येतो तोच खरा आपला माणूस असतो. अशा शब्दात त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. विजयाचा विश्वास. आमदार राजू खरे यांच्या विकास कामांची शिदोरी आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील घड्याळाची लाट यामुळे कामती जिल्हा परिषद गटात अश्विनी नरसिंह पाटील यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.